गाईस, तर आम्ही आता जेवायला थांबलो आहे, शिर्डीला चाललो आहे. तर आम्ही जेवायला थांबलो आता. हे बघा आमच्या दोन्ही गाडीत, एक इको आणि एक महिंद्रा थार रॉक्स आहे. श्राव्या धाबा म्हणून मस्त धाबा आहे. याचे रिव्ह्यू पण चांगले आहेत. बघा, एक थार रॉक्स दुसरी पण आहे नवीन. तर गाईज हिची पार्किंग आहे मोठी. श्राव्या धाबा मस्त धाबा आहे इथं. चला तुम्हाला मध्ये दाखवतो कसं आहे. मध्ये गाईज एंट्रन्स आहे. आपण जाऊ मध्ये आता. इकडे बाईक लावून पार्किंग आहे खाली. चला आपण आता मध्ये जाऊया. मधून दाखवतो तुम्हाला हॉटेल कसं आहे. होय, बारीक पूर्ण खेळायला पण आहे. रोडला, हा नाशिक रोडला आहे श्राव्या धाबा म्हणून. रिव्ह्यूज पण चांगले आहेत. मस्त धाबा आहे. इकडे एक जेंट्स वॉशरूम पण आहे. चला आपण जाऊया मध्ये. मस्त हॉटेल आहे बघा, प्रॉपर लाइटिंग वगैरे सगळे. ते कॉटेजेस पण आहेत मस्त जेवायला चांगले. इकडे पण मस्त रूम आहे. इकडे मध्ये जेवणाचं पूर्ण साहित्य आहे. एकदम मस्त आहे. तर बघा कॉटेजेस मस्त वाले जेवणासाठी. एकदम प्रॉपर फॅमिली रेस्टॉरंट, फॅमिली हॉटेल आहे. मस्त धाबा आहे. सॉरी, मस्त धाबा आहे. फॅमिली प्रॉपर पुरी फॅमिली बसू शकते. ते 10-12 माणसं आरामात बसू शकते. तर आम्ही इकडे बसलो होतो, या साईडला बसलो होतो. इथं प्लेइंग साठी पण आहे मस्त धाब्यात, श्राव्या धाब्यात. वेगळ्या बारक्या मुलांसाठी राईड्स चालू आहेत. ही बघा आमची सगळी लेडीज गँग आलो. चला सो गाईज, इथे झोपाळ वगैरे सगळं आहे. बारीक पॉईंटच्या राईड्स पण आहेत. चला 11:25. तर आता आम्ही चाललो आहे शिर्डीला. आहे बघा सगळे फॅमिली मेंबर्स आहेत. माझे पप्पा पण आहेत, काका आहेत, काकी. गाईचं तर चाललं आमचं जेवण. काव्या म्हणून काही नाही, हॉटेलचं नाव आहे साव्या. जेवायला थांबलो आम्ही आता. आमचे 3 फंटर इथं झुळा झुळतात. चला रे जेवायला आलोय. हा बघा एक भाऊ, हा एक माझा भाऊ, हा सगळ्यात चिरकुट. हॅलो मित्रांनो, आम्ही आता शिर्डीला आहे. आता नाश्ता करायला बसलो आहे इथे. पण माईक मुळे मित्रांनो आहे बघा, आमचा आता नाश्ता चालू आहे. तिकडे बसले आहेत सगळे अर्धे. हा बघा कसा खातोय. अरे आडवी. ये चल, आमची दीदी इथे झोपाळ खेळते. तोंड तर दाखव. हे बघा बाकी माझे भाऊ, हा माझा भाऊ, आमचा नानू, आमचा वेदांत दादा आहे. रेज आहे कुकेन.
रस पाहिजे रस दीदी कुठे गेली? हॅलो गाईस, आता वाजलेत रात्रीचे 11. तर आपण आहे शिर्डीमध्ये. तुम्हाला तर शिर्डीची नाईट लाईफ दाखवतो. चप्पल बघायला लागले. तर मित्रांनो, इकडून सरळ जायचं पुढे. तिथून जाताना 7 नंबर गेटवरून एंट्री करायची दर्शन घ्यायला. तुम्हाला जर VIP पास पाहिजे असेल तर VIP पाससाठी 6 नंबर गेटवरून जायचं. आणि जर काय बोलतात त्याला, मस्त हॉटेल्स वगैरे पण आहेत शिर्डीमध्ये, चांगले चांगले राहतेच. या साईडला मंदिर आहे मध्ये, ग्रिल्स टाकल्या तिकडे. आपण नाईट लाईफ बघू. पुढेच मेन रोड पण आहे, तिथून शनी शिंगणापूरला जाता येतं. साहेबांचा बोर्ड. बघा माझे भाऊ बहीण येत आहेत. शिर्डीची नाईट लाईफ मस्त वेगळी. सही है टच बिक्स मनुकी चिरकुट. बघा हा आवाज होतो तो कार्टून. अख्ख्या बिटे बघा कशी पडली. खेळणी करेक्ट पोरांची, त्याच्यात कोल्हापुरी चप्पल वगैरे आहेत सगळे प्रकारच्या. लेडीजच्या पण आहेत, जेंट्सच्या पण आहेत, साहेबाचे फोटो वगैरे पण आहेत, नेम प्लेट्स. तर इकडं काउंटर आहे चपलीसाठी वगैरे, चप्पल काढण्यासाठी, फोन ठेवायसाठी वगैरे. तिथे तुम्ही काउंटरवर ठेवू शकता. काउंटरवर टोकन देऊन चप्पल वगैरे ठेवतात, फोन पण ठेवतात, कारण की अलाउड नाही आहे फोनमध्ये मंदिरात म्हणून. ओम साई नामाची प्लेट, साहेबाची मूर्ती. प्रसाद आहे. तर मित्रांनो, तो कोण आला शिर्डीला या घटनामध्ये जायचं 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबरवरून. जास्त करून 7 नंबर जातात नॉर्मल लोक. बाकी जर गेट पास वगैरे करून पास घेऊन जाणार असेल नाही तर 6 नंबर गेटवरून जा. इकडे 1 नंबर गेट आहे पुढे, 1 नंबर, 5 नंबर, 3. इकडची नाईट लाईफ शिर्डीची. हा आला आहे रोड नाशिक साईडून, इकडे चालला आहे शनी शिंगणापूरला. रात्रीचं आहे 11:15. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला बाय बाय. वाजले आहेत रात्रीचे 1:30.